आणि आता आपण बघूया, आपणच खरे गांधीवादी आहोत यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये नेमका कसा सामना रंगला, दिवसभरात नेमकं काय झालं याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। हो, मी अर्बन गांधीयन आहे। आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत, आम्ही रूरल गांधीवादी आहोत, आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत। देखो, कोई चरखा चलाने से गांधी नहीं बनता। वर्धा जिल्ह्यामध्ये जी लेगसी काँग्रेस गांधीजींची सांगते ती आता राहिली नाही आहे। या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर महात्मा गांधी सांगा कोणाचे असा प्रश्न तुम्हालाही पडेल। आपण गांधीजींचे वारसदार आहोत असं काँग्रेसप्रमाणे आता भाजपला देखील तितक्याच तीव्रतेने वाटू लागलंय। आणि भाजपनं ही गोष्ट केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून दाखवून दिली। त्यासाठीच वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात भाजपनं आपली विभागीय बैठक घेतली। आजवर सेवाग्राम आश्रमात केवळ काँग्रेसच्या बैठका व्हायच्या, मात्र यंदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्ध्यात झालेल्या भाजपच्या बैठकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। हे आश्चर्याचं काही कारण नाही आहे आणि ही काही पहिली बैठक सेवाग्राम किंवा वर्धेला भारतीय जनता पार्टीची होत नाही। आतापर्यंत अनेक बैठका झालेल्या आहेत आणि अनेक वर्षांपासून आता सध्या जर पाहाल तर वर्धा जिल्ह्यामध्ये जी लेगसी काँग्रेस गांधीजींची सांगते ती आता राहिली नाही आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकही आमदार काँग्रेस किंवा गांधीजींची लेगसी सांगणारा नाही आहे। तर म्हणजे असं गृहीत धरायचं का तुमच्या या वक्तव्यावरून की गांधीजींची लेगसी आता भाजपकडे आली आहे? अर्थातच जो गांधीजींच्या विचारांवर चालेल त्याच्याकडे गांधीजींची लेगसी राहील। तर भाजपचं हे गांधी प्रेम पाहून काँग्रेसलाही शाब्दिक धुमारे फुटू लागले। त्यामुळे भाजपकडून वारंवार वापरण्यात येणाऱ्या अर्बन नक्षल या शब्दाशी खेळ करत काँग्रेसनं स्वतःला अर्बन गांधीवादी असल्याचं सांगितलंय। हो, मी अर्बन गांधीयन आहे आणि एवढंच नाही तर मी अर्बन शाहू फुले आंबेडकरांची सुद्धा आहे। मी नेहरूंच्या विचारांचा मी अर्बन नेहरूयन सुद्धा आहे। तर सपकाळांच्या या दाव्यावर दिलखुलास प्रतिक्रिया देत फडणवीसांनी भाजपच्या मनात असणारा गांधीवाद ओठावर आणलाय। अभिनंदन आहे त्यांना, या ठिकाणी हे सत्यशोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत, आम्ही रूरल गांधीवादी आहोत, आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत। आम्हाला गांधीवाद मान्य आहे। त्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा भाजपला त्यांच्या विचारधारेची आठवण करून देत जोरदार टोला लगावलाय। देखो, कोई चरखा चलाने से गांधी नहीं बनता। हा विचारधारा त्याच्यात असायला पाहिजे। ज्यांची विचारधारा गांधीचा खून करणाऱ्यांच्या बरोबरची आहे, सोबती देण्याची आहे, ते कुठेही बैठका घेतल्या नाही। गांधीच्या त्यामुळे काही फरक पडतो असा विषय होत नाही। गेल्या दशकभरात नेहरूंनी पटेलांवर कसा अन्याय केला याचे किस्से सांगत भाजपकडून पटेलांना आपल्या विचारधारेशी जोडून घेण्याचा प्रयत्न झाला। पटेलांचा भला थोरला पुतळा देखील उभा राहिला। तर पटेल आमचेच आहेत असं म्हणत काँग्रेसनंही किल्ला लढवला। पटेलांनंतर आता गांधीवादी म्हणण्याची स्पर्धा दोन्ही पक्षात रंगली आहे। काँग्रेस असो किंवा भाजप, सेवाग्राममध्ये बैठका घेणं आणि गांधींची वैचारिक बैठक स्वीकारणं यातला फरक नेत्यांना समजेल, तोच खरा सोन्याचा दिवस ठरेल एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।